अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. माझे नाव अनिशा अजित तोंडेकर. मी तोंडेकरवाडीची रहिवासी आहे. मी गेले 10 वर्ष सतत आजारी असायची. माझा आजार काय आहे हे मलाही माहिती नव्हते. उलट्या हे सतत मला काही खाल्ले का ते उलटी व्हायची. कोणताही काय पदार्थ खाल्ला का ती उलटी व्हायचीच. मला वाटायचं का मला ते पचत नाही म्हणून मला उलटी होते. म्हणून आम्ही डॉक्टरकडे जायचो. डॉक्टर काय औषधं गोळ्या द्यायचे आणि मला बरं वाटायचं, तात्पुरतं बरं वाटायचं आणि 15 दिवसांनी परत तो आजार मला चालू व्हायचा. आणि अमावस्या आणि पौर्णिमा आली का तर मला जास्तच आजार चालू व्हायचा. म्हणजे पाय गलायचे, पोटात दुखायचा, कधी डोका दुखायचा आणि परत काही खाल्लं का ते उलटी पण व्हायची. मला जेवणही पचायचं नाही. मला वाटायचं काहीतरी मी कोणी सांगितलं त्या डॉक्टरकडे जा बाई, तुला बरं वाटेल म्हणून मी दुसरीकडे जायचे लगेच डॉक्टरकडे. असं कितीही पैसा खर्च केला पण आराम काही कुठे आला नाही. अमावस्या पौर्णिमा आली का परत तो त्रास मला चालूच व्हायचा. मलाही समजायचं मला का आजार. माझा BP तर पूर्ण लो, कधी 100वर माझा BP चढला नाही. वजनही 35वर येऊन बसलेला. एवढं वजन, BP पण एवढं लो, काय होते मलाही पण काही समजायचं नाही. आमच्या शेजारी एक ताई आहेत, त्या मला बोलल्या, चला हो ताई तुम्ही मंदिरात. मी कोणत्या मंदिरात? तर दत्त निर्गुणस्थानचं मठ आहे इथे, तिथं तर जाऊ चला. दत्ताचं देवस्थान आहे म्हणतं. हां आहे चला. म्हणून त्यांच्यासोबत मीही एक दिवस त्यांच्यासोबत आरतीला आली. आरतीला आल्यावर त्या आरतीला एवढे समाधान वाटले का ते बघूनही एकदम मन प्रसन्न झाले. म्हणून मी पण तिथं बसली आणि नंतरही मला समजलं का मला काहीतरी बाहेरची त्रास आहे. म्हणून ह्या आरतीमध्ये मला तो त्रास जाणवत होता. आणि नंतर परत आरतीला यायला लागले आणि तिथे बाप्पा असायचे. ते बाप्पाने मला सांगितले, ताई हा जप तुम्ही चालू करा, हे नामस्मरण तुम्ही केलं ना का तुम्हाला बरं वाटेल. त्यांनी सांगितले म्हणून मी ते नामस्मरण चालू केले. आणि मठातही दर टायमाला येऊ लागले. दर दुपारी 12 वाजता गुरुवारी मी उपस्थित येऊ लागले. गुरुवारी आरतीला आल्यामुळं मलाही थोडं बरं वाटायला लागले. मला उलटी कुठेही नाहीशी झाली. मलाही समजलं उलटी म्हणजे होत होती हेही मला आता समजत नाही. मला उलटी बंद झाली आणि माझा BP परत मी चेक केला तर BP आता नॉर्मल आहे, 100च्या वरती BP. वजनही 5 किलो वाढला. हा एवढं कसं काय? नंतर समजलं जे मठामध्ये मी जाते, देवस्थानामध्ये जे बघते ते सर्व अद्भुत चमत्कार आहे. दत्ताचं देवस्थान बोलतात ते आता मलाही प्रचिती वाटले खरं आहे. म्हणून ते कोणाला काही आजार असलं तर खरंच त्यांनी दत्ताच्या देवस्थानाच्या मंदिराला नक्की भेट द्या. एवढे म्हणत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.